सटाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 752G या दोधेश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान अतिक्रमण न काढता नूतनीकरणाचे काम केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे आणि इतर सहकाऱ्यांनी तहसीलदार बागलान यांना दिलाय। महामार्गाच्या दोन्ही बाजूला शासकीय आणि निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, व्यापारी प्रतिष्ठाने आणि गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे नेहमीच लोकांची आणि अवजड वाहनांची वर्दळ असते। त्यामुळे येथे अनेक अपघात होतात आणि अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतोय। शहरवासियांना अपेक्षा होती की रस्त्याचे नूतनीकरण होण्यापूर्वी अतिक्रमण काढलं जाईल, परंतु तसं न होता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले। अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या होत्या, पण त्यावर कोणतीही कारवाई न करता रुंदीकरणाचं काम सुरू झालंय। यामुळे ठेकेदार आणि प्रशासनावर दबाव आहे का अशी शंका निर्माण झाली आहे। संबंधित विभागानं 29 तारखेपर्यंत अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा साई सावली फाउंडेशनच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा प्रफुल्ल कुवर, चेतन सूर्यवंशी, विजय सोनवणे, भूषण निकम यांनी दिली आहे। तसेच अतिक्रमण काढण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा उपोषण केलं होतं व निवेदन देखील दिलं आहे, परंतु कुठलीही कारवाई होत नाही। त्यामुळे आम्ही आता आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलाय। 1-2 जीवांना इजा पोहोचवल्यानंतर तरी शहरवासियांना मोकळा श्वास घेता येईल आणि इथून पुढे अरुंद रस्त्यामुळे जे अपघात आणि त्यामुळे जर कोणाचा जीव जात असेल तर तो नक्की वाचेल, असं मत साई सावली फाउंडेशनचे प्रशांत कोठावदे यांनी व्यक्त केलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत हिरे, सटाणा।